सातारा पंढरपूर महामार्गावरती काल तांदुळवाडी गावाजवळ जो अपघात झाला, या अपघाताच्या अगदी 100 मीटर अंतरावरती तशाच पद्धतीनं हायवेलगत दुसरी विहीर असल्याचं पाहायला मिळतं. आपण पाहतोय खरं तर या तांदुळवाडी गावाच्या नजीकच ही विहीर आहे आणि या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचा अपघात जो आहे तो काही दिवसांपूर्वी झाल्याची माहिती समोर येते आणि भविष्यात सुद्धा असे अपघात होऊ शकतात अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. हायवेच्या अगदी 5 फूट अंतरावरती ही विहीर आहे आणि या विहिरीमध्ये देखील अपघात झाल्याची माहिती आहे. विहिरीचे मालक आपल्यासोबत आहेत. मामा, काय माहिती आहे, या विहिरीत पण अपघात झाला होता का आणि अगदी लगत आहे हायवेला? अपघात झाला होता. टेम्पो आला होता एक रात्रीचं 1 वाजता टेम्पो पडला विहिरीत. हां, पिकअप पडलं. त्यावेळेस आम्ही त्याला वरती काढला आणि आवाज आल्यावर आम्ही आलो पळत. तर कुठं तर ती त्याच्या लाईटी वर तोंड करून पडला होता. ते तोंड वर झालं त्यामुळे ती ड्रायव्हर वाचला. आणि काय होतं त्याच्यात माल होता कोथिंबीर, 200 कॅरेट कोथिंबीरीची होती. हां, 200 कॅरेटचं त्या मालकाचं नुकसान झालं. पण मग माणूस वाचला? पण माणूस वाचला. तुम्ही बाहेर काढला? हां, आम्ही बाहेर काढलं. त्याला रशी टाकून बाहेर आम्ही काढलं. साधारण कधी हा अपघात झाला आणि काय कुठली वेळ होती ते? 15 दिवसापूर्वी अपघात झाला आहे. पौर्णिमेच्या अगोदर झाला, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी झाला. रात्रीची 1 वाजली होती. त्यावेळी झाला आहे अपघात. पण मग आता हे रस्ता तुमच्या विहिरीच्या आणि शेताच्या लगत गेलाय, शेतही गेला असेल, मग ही विहीर बुजवण्याचं काय प्रशासनाने सांगितलं नाही का तुम्हाला की विहीर बुजवा, रस्त्याला धोकादायक आहे असं काय? ती म्हणली होती कट्टाळा बांधून देतो, 10-15 फुटाचा विहीर आहे तोपर्यंत, तत्पर्यंत कट्टाळा बांधून देतो म्हणली होती. काम चालू दे आमचं, कामकाज बंद काय तुम्ही करू नका आमचं, एवढंच म्हणले आम्हाला. तुम्ही कामकाज चालू दिलं? हां, कामकाज चालू ठेवलं आम्ही. मग कटाडा दिला का बांधून? नाही, कट्टाळा बांधून दिला नाही आम्हाला. आणि मग आता कसं? आता काय करायचं? आता आम्ही तर का आम्ही सांगायचं ती सांगितलं त्यांना, बरं का. त्यांना सांगितलं नजीक आहे विहीर, वाहनं जातेली किंवा धोक्याची विहीर आहे इथं. मग रस्ता करेपर्यंतच तुम्हाला मग काय गोड बोलले काय? हां, रस्ता करस्तरच म्हणली बांधून देतो तुम्हाला, कट्टाळा आहे सगळं. हां, आता काय सरकारला मागणी आहे, प्रशासनाला काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आमच्या विहिरीला कट्टाळा बांधून दिला भास झाला आम्हाला. हां, तेवढीच मागणी आमची, दुसरी काय मागणी नाही आमची. विहिरीला कट्टाळा बांधून दिला का आम्हाला काहीच अडचण येत नाही. मग मोटर चालू करायला बंद करायला. मग किती खोल विहीर आहे आणि मग कसं मग आता जर का प्रशासनाने विहीर बुजवायला सांगितलं तर मग कसं होईल? 4.5 फूट 4.5 खोल विहीर आहे. हां, 4.5 परूस विहीर आहे आणि ती म्हटली मोजवता काय येत नाही तुमची विहीर, एवढंच म्हणले. भरपूर पाणी आहे भरपूर. त्याच्यावर 8 एकर शेत भिजते. मोजवल्यावर आमचं किती नुकसान आहे मग? हां, 8 एकर शेत भिजते या विहिरीवर. मोजवल्यावर मग किती आमचं सगळा तोटा आहे. आपण पाहतोय ही रस्त्याच्या लगतच ही विहीर आहे आणि जवळपास 4 परूस म्हणजे 40 फुटापेक्षा 44 फुटापेक्षा ही विहीर खोर आहे. आपण पाहतोय अगदी ती विहीर जशी आहे जिथं काल अपघातून 8 लोक दगावले, तशीच ही विहीर आहे आणि अगदी त्या विहिरीपेक्षाही नजीक ही विहीर आहे. प्रशासनाला यांनी सांगितलं होतं की बाबा हे विहिरीला आम्हाला कट्टाळा बांधून द्या, रस्ता होईपर्यंत तुम्ही काम अडवू नका, तुम्हाला भिंत बांधून देऊ, अशा पद्धतीचं एक संरक्षक कठडा बांधून देऊ असं आश्वासन दिलं. मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण झालं तरी कठडा काही बांधला गेलेला नाही आहे. त्यामुळे आपण पाहतोय की प्रशासनाच्या आणि या ठेकेदाराचा जो अनास्था आहे या लोकांच्या जीवाच्या बाबतीत, ती पुन्हा एकदा या ठिकाणी समोर होते. अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली आहे. यापूर्वी 15 दिवसाखाली याच विहिरीत एक पिकअप जी व्हॅन आहे ते देखील पडलेलं होतं. मात्र सुदैवाने त्यामध्ये कुठली हानी झालेली नाही, जीवितहानी झाली नाही. मात्र असं किती काळ चालणार हा एक सवाल जो आहे तो या ठिकाणी या तांदुळवाडी ग्रामस्थ विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, तांदुळवाडी, माळशिरस, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.